नमस्कार, माझे नाव दीपिका दादाजी घरते. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कैलासवासी द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय. अंधार पार झाला, आता दिवा पाहिजे, आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. माझा विषय आहे माझे आवडते व्यक्तिमत्व. माझे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे शिवछत्रपती. 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्ववान राजा मिळाला. त्याने स्वतःच्या पराक्रमाने, ऐश्वर्याने व जिद्दीने, धाडसाने आपल्या महाराष्ट्रात भगवा झेंडा रोवला. त्यापूर्वी अनेक परकीय व स्वकीय सुलतान सत्ता महाराष्ट्रात राज्य करीत होत्या. शेतकऱ्यांना कोणी कैवारी राहिला नव्हता. लाखो मराठा सैन्य मुघलांच्या कैदेत अन्याय सहन करत होते. हाडांची काढ आणि रक्ताचं पाणी करत माणसं जगत होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला अवघड झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्याखोऱ्याचा माळमातीतला शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी राजे शिवरायांचा जन्म झाला. स्वराज्याची तयारी सुरू झाली. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी राजसत्ता आपल्या हातात घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली. यासाठी त्यांनी जवळच्या प्रांतात मावळ, पुणे यासारख्या जवळच्या प्रांतात जाऊन तेथील परिस्थिती समजून घेतली. तेथील गोरगरीब यांच्या समस्या सोडवल्या. या काळात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, असाजी, तानाजी, नेताजी अशा असंख्य सौगड्यांनी लढाईच्या काळात आपले बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. एक सर्वसामान्य शिवबा नावाचा कोण जगाला आदर्श ठरावा म्हणून असा स्वराज्य निर्माण करतो हा चमत्कार नाही तर शहाजी व जिजाऊंचा विचारांचा आविष्कार म्हणावा लागेल. कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्याच्या पोटी जन्माला यावे लागत नाही. सर्वसामान्य कुटुंबातही जन्माला येऊनही कर्तृत्व गाजवता येते. जिजाऊंनी शिवरायांना महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या व तू आणि मी पात्रांचाच आहे अशी जाणीव करून दिली. अशा महापुरुषांचा जन्म आपल्याच भूमीमध्ये झाला तरीही 350 वर्षांनंतरही आपल्याला छत्रपती शिवरायांची विचारांची गरज भासते. धन्यवाद.